चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसह सुरुवात करूयात आजच्या भागाला। सांगा तर मग आज काय बनवूया। चून भाकरीचा नैवेद्य कसा बनवायचा ते बघतोय। चून म्हणजे बेसनला चून म्हटलं जातं। तर सगळ्यात आधी आपण पिठलं करूयात। तर इथे तेल गरम केलेलं आहे, खमंग अशी फोडणी बसली पाहिजे। सगळ्यात आधी मोहरी इथे व्यवस्थित तडतडली की यामध्ये घालूयात जिरं अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, कढीपत्ता आणि लसूण मिरचीचा ठेचा। आता ही लसूण मिरची छान परतून घेऊयात आणि हे व्यवस्थित परतत आलं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदा पण आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। यामध्ये घालूयात हळद पाव चमचा, हळदही व्यवस्थित मिक्स करूयात। आता यामध्ये घालायचं आहे पाणी, अर्धा कप बेसन आहे तर इथे मी 2 कप पाणी घालते। चवीपुरतं मीठ आणि याला या पाण्याला एक छान उकळी काढून घेऊ। आता इथे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। गॅस मी मंद आचेवर करून घेतला। इथे काय केलं, बाउलमध्ये अर्धा कप बेसन घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं। खूप पाणी घातलेलं नाही आहे आणि त्याच्या गुठळ्या पण अशा खूप मोडलेल्या नाही आहे, कारण मला गुठळ्यांचं पिठलं आवडतं, त्यामुळे अगदी हलकंसं मिक्स करून घेतलं आणि गॅस मंद आचेवर करून घ्यायचं, नाहीतर काय होतं ना हे उडतं खूप। तर हे मिक्स करूयात। तुम्ही बघू शकाल खूप असं फाईन पेस्ट केलेली नाही आहे। आता झाकण ठेवूयात आणि हे छान पैकी एक 7 ते 8 मिनिटं तरी कमीत कमी शिजवून घेऊया। इथे हे पिठलं मी छानपैकी असं शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल खूप छान दिसतंय आणि खूप असं आहे ना हे फाईन किंवा असं हे नाही झालेलं, यामध्ये तुम्हाला गुठळ्या दिसतील। सो हे या पद्धतीचं पिठलं खायला ना खूप मजा येते किंवा चवदार लागतं। आता यामध्ये घालूयात खूप सारी कोथिंबीर आणि आता पिठलं बनवून इथे आपलं तयार आहे। गुरुपौर्णिमा विशेष पिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हळद, पाणी, अर्धा कप बेसन, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। मोहरीच्या फोडणीत जिरं, हिंग, कढीपत्ता, लसूण मिरचीचा ठेचा आणि कांदा घालायचा आणि परतून घेत हळद, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढायची। आता बेसनात पाणी मिसळून घेत हे मिश्रण उकळलेल्या मिश्रणात घालायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। झालं आपलं गुरुपौर्णिमा नैवेद्य विशेष पिठलं तयार। आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते बघूयात। तर इथे तव्यामध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे। यामध्ये घालूयात जिरं आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्याचसोबत लसूणही यामध्ये घालतो। मिरच्या अशा भाजून घेतल्या ना तेलामध्ये की हा ठेचा बाधत नाही, त्यामुळे शक्यतो अशी तेलामध्ये परतून घ्यायची, पचायला हलके जातात। ठीक, तर इथे मिरच्यांचं हे जी स्किन आहे त्याचा रंग हलकासा बदलायला सुरुवात झाली। गॅस बंद करूयात। आता खलबत्ता आहे, खलबत्त्यामध्ये मस्त ठेचून घेणार आहे मी। मिक्सरमध्ये जरी तुम्ही हे फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही। थोडंसं मीठ पण घालते, मिठामुळे याला काय होतं ना पाणी सुटतं आणि पटकन ठेचलंही जातं। आणि इथे हा मस्त असा खलबत्त्यामध्ये ठेचलेला ठेचा बनवून तयार आहे। गुरुपौर्णिमा विशेष हिरव्या मिरचीचा ठेचा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 5 ते 8 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ। गरम तेलात जिरं, हिरव्या मिरच्या, लसूण परतून घ्यायचं। आता मीठ घालून हे जिन्नस एकत्र ठेचून घ्यायचे। झाला आपला गुरुपौर्णिमा विशेष ठेचा तयार। अंबाडीची भाजी कशी बनवायची ते आता बघूयात। तर कुकर आहे, कुकरमध्ये अंबाडीची पानं घालायची। स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी ही निवडून। आता यामध्ये मी घालते 1-2 चमचे ना इथे माझ्याकडे तांदळाची कणी आहे। खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते। काही जण ज्वारीची कणी देखील वापरतात ही भाजी बनवताना।
मी तांदूळ वापरते. ज्वारीची कणी वापरायची असेल तर ज्वारी मिक्सरला दळून ती पाण्यामध्ये थोडासा वेळ भिजत घालायची. त्यातले जे वरची कस निघतो किंवा टरफलं निघतात ती काढायची. तर इथे पण आहे ना माझ्याकडे हे भिजवलेलेच डाळ शेंगदाणे आहेत. तर हे मी डायरेक्ट याच्यात नाही घालत आहे. त्यामध्ये थोडीशी आपण जागा करतोय. काय होतं आपल्याला ही भाजी ना नंतर घोटून घ्यायची असते, त्यामुळे यामध्ये मिक्स नाही करत. जर शेंगदाणे आणि डाळ त्यामध्ये राहिले तर ती भाजी घोटायला त्रास होतो. त्यामुळे हे भिजवलेले हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे असे वाटीत किंवा एका ग्लासमध्ये ठेवलं तरी चालेल. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर फक्त 15 मिनिटं हे छान मी एकत्र वाफवून घेणार आहे. शिट्टी काढायची गरज नाही आहे. काय होतं ना, वाफेवर जो पदार्थ शिजला जातो त्यातले जे अन्न घटक आहे, न्यूट्रिशन आहे, ते त्यामध्ये इंटॅक्ट राहतं. त्यामुळे शिट्टी नाही काढायची, वाफेवरच आहे, कुकरमध्येच पण वाफेवरच शिजवून घ्यायची. आता इथे ही भाजी मी मस्तपैकी वाफवून घेतलेली आहे. क्या बात. आता हे डाळ शेंगदाणे काढून घेऊयात आणि ही जी भाजी खाली शिजलेली आहे ही छान अशी घोटून घ्यायची. आता याला आहे ना बेसन वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे, फक्त अशी छान रवीने घोटून घेऊयात. आता ही भाजी फोडणीला घालूयात. तेल गरम केलेलं आहे. सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरीमध्ये घालूयात जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि थोड्या सुक्या लाल मिरच्याही घालते, दिसायला छान दिसतात म्हणून, आणि चवही छान करते. तर लसूण छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेऊया. लसणाला छान सोनेरी रंग आलेला आहे. थोडीशी हळद आणि आता यामध्ये घालूयात हे शिजवलेली आंबाडी. आता हे जे डाळ आणि शेंगदाणे आपले छान शिजवून झालेले आहेत हेही घालूयात. चवीपुरतं मीठ आणि थोडासा गूळ चवीपुरतं. आता हे मिक्स करूयात आणि याला ना छान अशी एक उकळी काढून घेऊया. इथे या भाजीला छान एक उकळी आलेली आहे आणि खूप मस्त सुवास येतोय. गुरुपौर्णिमा विशेष अंबाडीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 जुडी अंबाडी, 2 चमचे तांदूळ कण्या, भिजवलेले शेंगदाणे आणि चणा डाळ, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 2 सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा हळद, पाणी, चवीनुसार मीठ, चवीनुसार गूळ. कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आंबाडी, तांदळाची कणी आणि पाणी घालायचं. सोबतच भिजवलेली हरभरा डाळ आणि शेंगदाणे याबरोबर वाफवून घ्यायचे. आता भाजी व्यवस्थित घोटून घ्यायची. आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत लसूण, हिरवी मिरची आणि सुक्या लाल मिरची घालायच्या आणि आता हळद घालून यात अंबाडी घालायची. आता पाणी, डाळ, शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालून हे मिसळून घेत याला छान उकळी काढायची. झाली आपली गुरुपौर्णिमा विशेष अंबाडीची भाजी तयार. आता भाकरी बनवूया. ज्वारीचं पीठ आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून गरम पाणी घालायचं, म्हणजे बाइंडिंग छान येतं. आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तरी पीठ छान मळलं गेलं पाहिजे. यातून एक छोटा पोर्शन घ्यायचा, सुकं पीठ पोळपाटवर टाकून घ्यायचं आणि त्यावर हा भाकरीचा गोळा ठेवून ही छान पातळसर थापून घ्यायची. जी वरची बाजू आहे ती तव्यावर गेली पाहिजे आणि पिठाकडची बाजू वरच्या साईडला आली पाहिजे. आता पिठाकडची जी बाजू आहे वरच्या बाजूला त्यावर 2 ते 3 चमचे पाणी घालून ते पाणी छान व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट भाकरी भाजून घ्यायची. आता भाकरी 2 मिनिटं भाजून झाली की ही तव्यावरून काढून पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही 2 ते 3 मिनिट हलकीशी भाजून घ्यायची. गुरुपौर्णिमा विशेष ज्वारीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप ज्वारीचं पीठ, मीठ, पाणी. आता ज्वारीच्या पिठात मीठ आणि पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायची. झाली आपली गुरुपौर्णिमा विशेष भाकरी तयार. आता बनवूयात मऊसूत असा शिरा, जो सॉफ्ट राहील आणि बराच वेळ सॉफ्ट राहण्यासाठी काही टिप्स पण आपण यामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी 3 चमचे साजूक तूप घेते. तर यामध्ये घालूयात अर्धा कप बारीक रवा. शक्यतो शिरा बनवताना उपम्याचा रवा नाही वापरायचा, बारीक जितका शक्य असेल तितका बारीक रव्याचा वापर करायचा. आणि हा रवा
खमंग असा भाजून घेऊयात मध्यम आचेवर. तर जवळपास एक 5 मिनिटं झालेले आहे. रवा छान मी इथे भाजून घेतला आहे. आता या स्टेपला यामध्ये मी घालते काजूचे तुकडे आणि बदाम. हे आत्ताच घालायचं म्हणजे काय होतं ना, रवा भाजत असताना तेही छान भाजून निघतं आणि छान क्रिस्पी होतं. आता आणखी एक 4 ते 5 मिनिटं हा रवा छान खमंग भाजून घेते. आता इथे रव्याला सुंदर असा रंग आलेला आहे, एकसारखा सोनेरी. खूप मी भाजत नाही रवा, म्हणजे अगदीच तांबडा होईपर्यंत रवा नाही भाजून घ्यायचा, हलकासा असा सोनेरी रंगावरच भाजायचा. आता यामध्ये मी घालते केशर, उगाचच घालते, नाही घातलं तरी चालेल. मनुका हेही मिक्स करूया. आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी. आता गरम रवा आहे तर यामध्ये गरमच पाणी घालायचं. थंड पाणी घातला तर रवा फुलत नाही आणि तो असा चिवट होतो. उपमा करत असाल, शिरा करत असाल, गरम पाणी घालायचं. सो अर्धा कप रवा आहे तर इथे मी 1.5 कप पाणी घेतलं. आणि तुम्हाला हवं असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही हलकंसं वाढवू शकता, पण हे प्रमाण माझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे. अर्धा कप रवा तर 1.5 कप पाणी. पाणी घातल्यानंतर लगेच साखर घालायची गडबड नाही करायची. रवा आहे ना आपण छान फुलवून घेणार आहोत. 5 मिनिटं एक मस्त याला छान वाफ काढून घेऊया. इथे हे छान वाफवून घेतलेलं आहे 5 मिनिटं. काय बात आहे. आता हे पुन्हा आपण एकदा एकजीव करूया. आणि आता काय करायचं, आता या स्टेजला आपण यामध्ये घालतोय साखर. पाव कपला थोडीशी 1 चमचाभर जास्त साखर मी घातली. 1 चमचा साजूक तूप पण घालतोय यामध्ये. वेलची पूड. आता हे व्यवस्थित मिक्स करूयात, एकत्र करूयात. आणि आता साखर घातली ना की आपल्याला हे शिजवायचं नाहीये शिरा. झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि त्या वाफेवर किंवा त्या हीटवरच ती साखर मेल्ट झाली पाहिजे. काय होतं ना, साखर जर तुम्ही शिजवत बसला तर त्याचा पाक होतो आणि मग जसा जसा तो थंड होत जातो तसं तसं त्याचे घट्ट गोळा होतो शिऱ्याचा. ते टाळण्यासाठी साखर टाकली की गॅस बंद करायचा. जेवढी त्यामध्ये उष्णता आहे, हीट आहे, त्यामध्ये साखर व्यवस्थित विरघळली. 5 मिनिटं हे व्यवस्थित असंच मुरण्यासाठी ठेवलं होतं. आता बघूया. येस, साखरही छान विरघळली आहे आणि त्याचसोबत हे तूप आहे, हेही छान मेल्ट झालं आहे. आणि तुम्ही बघू शकाल केशरही मस्त दिसतंय. क्या बात आहे. गुरुपौर्णिमा विशेष शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 चमचे साजूक तूप, अर्धा कप बारीक रवा, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, काही केशराच्या काड्या, काळ्या मनुका, 1.5 कप गरम पाणी, पाव कप साखर, पाव चमचा वेलची पूड. साजूक तुपात रवा भाजून घ्यायचा आणि यात आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा. परत परतून घेत यात केशर, काळ्या मनुका आणि गरम पाणी घालून मिसळून घेत या मिश्रणाला वाफ काढायची. आता साखर, तूप आणि वेलची पूड घालून मिसळून घेत गॅस बंद करून हे मुरण्यासाठी ठेवायचं. झाला आपला गुरुपौर्णिमा विशेष शिरा तयार. ही संपूर्ण थाळी अशा पद्धतीने सर्व्ह करायची. झाली आपली गुरुपौर्णिमा विशेष नैवेद्य थाळी तयार. आज आपल्या सोबत आहेत विशेष पाहुण्या. प्राजक्ताजी, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आजचा पदार्थ काय आहे? आजचा पदार्थ आहे मालवणी स्पेशल शिरवाळे. तर मालवणमध्ये आम्ही सकाळ सकाळ ब्रेकफास्टसाठी शिरवाळे बनवतो. घरातल्यांना खूप आवडतात. तर आपण आता रेसिपीला सुरू करूयात. सुरुवात आधी काय करतोय? पहिलं आपण पीठ बनवून घेणार. शिरवाळे आहेत ते पांढरे शुभ्र होण्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकतो. किती छान टीप आहे. म्हणजे मला वाटतं उकडीचे मोदक करताना पण फिरू शकतो. म्हणजे तांदळाच्या पिठीची उकळ काढली की तुरटी फिरवा. इवन तुम्ही जेव्हा कुरडया सुद्धा करताना कुरडयाचा पण रंग पांढरा येण्यासाठी तुम्ही तुरटी पाण्यामध्ये फिरवली आणि काढलं ना तरी सुद्धा कुरडया व्यवस्थित पांढऱ्या शुभ्र होतात. मस्त. पाण्यामध्ये थोडी तुरटी एक 2-3 राऊंड फिरून घ्यायची, मग त्याला चांगला पांढरा रंग येतो. नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, थोडंसं चवीनुसार मीठ. थोडी उकळ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ टाकायचं. म्हणजे उकडीच्या मोदकाची जशी आपण उकड काढतो तशीच उकड काढून घ्यायची. थोडा गॅस बंद करायचा आणि थोडं झाकण ठेवून 1 मिनिटं वाफवून ठेवायचं. आणि आता हे आम्ही वाफवून घेतो.
आता आपण नारळाचा रस तयार करायचा. नारळाच्या रससाठी मी 1 वाटीचा दुधाचा रस काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा किसलेला गूळ टाकायचा. सो हे कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता, तुम्हाला कितपत गोड हवं. थोडंसं जिरं पावडर. हे तुम्ही जेव्हा नारळाचा रस काढता त्यावेळेला सुद्धा त्याच्यामध्ये जर जिरं मिक्स करून ते बारीक करून घेतलं ना तरीसुद्धा चालू शकतं. थोडंसं केसर सिरप. जर केसर नसेल तर तुम्ही थोडीशी हळदसुद्धा टाकली तरी चालते. आता ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आपण. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गूळ वितळण्यापर्यंत. हळूहळू त्याला कलरसुद्धा येतो. थोडं मीठ घालू. हां, थोडंसं मीठ घालायचं बस. कमाल दिसतंय. म्हणजे नारळाच्या रसातल्या शिरवळे आणि खास कोकणातली रेसिपी. कमाल. आपला नारळाचा रस आता तयार झालेला आहे. गूळ पण व्यवस्थित वितळलेला आहे. आता उकडीचे आपण शिरवाळे बनवूया. उकड आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता हे आपण व्यवस्थित मळायचं. त्यासाठी थोडं थंड पाण्याचा हात लावला तरी चालतो. आणि हे एकजीव करून घ्या. हां, एकजीव करून घ्यायचं. म्हणजे ते आपण साच्यामध्ये घालतो त्यातून ते व्यवस्थित आलं पाहिजे बाहेर मिश्रण. जेव्हा पीठ गरम गरम असतं ना तेव्हाच पटकन मळून घ्यायचं. थंड झाल्यावरती मग ते एकजीव व्हायला खूप वेळ लागतो. म्हणून जेव्हा गरम असतं तेव्हाच थोडासा थंड पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं. पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे शेवया पाडून घेऊया. ह्याला थोडंसं बाहेरून तूप लावायचं. थोडंसं साच्याला पण आतमध्ये तूप लावून घ्यायचं. आता पीठ याच्यामध्ये टाकून त्याच्या शेवया पाडून घेऊया आपण. केळीच्या पानाला तूप लावून घ्यायचं, कारण मग आपले जे शेवया आपण काढणार आहोत ते चिकटणार नाही. जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल, जे इडलीचं जे भांडं असतं ज्याच्यामध्ये आपण इडल्या करतो त्यालासुद्धा तूप लावून तुम्ही त्याच्यामध्येही जरी शेवया पाडल्या तरीसुद्धा ते अलगद निघतात. आणि जास्त प्रमाणामध्ये पण होते. पण हां, एका वेळेला आपण जास्त प्रमाणात करू शकतो. केळीच्या पानावर इतक्या सुंदर दिसतात त्या शेवया तांदळाच्या. शेवयांना चांगला वास येण्यासाठी तुम्ही आंबेमोहर किंवा बासमती तांदळाचं सुद्धा पीठ वापरू शकता. म्हणजे त्याला एक वेगळा स्मेल येईल. आणि इव्हन हळदीच्या पानावर जरी हे वापरलं तर बहार, म्हणजे कमाल चव लागते याची. शिरवाळे आपले बनवून रेडी आहेत. आता त्यांना थोडं 7 ते 8 मिनटं फक्त वाफवून घ्यायचं. सो इथे पाणी गरम केलं आहे, त्यामध्ये फक्त एक वाफ काढून घेतो 7 ते 8 मिनिटं. कारण आपण उकड काढलीच होती पिठाची. ओव्हर कुक केलं तर मग ते वातूड होतात. मऊसूत झाले पाहिजे, त्यामुळे 7 ते 8 मिनिट पुरेसे आहेत. शिरवाळे वाफवून झालेले आहेत आपले. आता आपण ते प्लेटिंग करूया. वा, काय सुंदर क्ले झाली आहे, तुम्ही बघू शकता. शेवया आपण जरी अशा राऊंड नाही केल्या आणि जर स्ट्रेट जरी केल्या ना तरी चालतात. कोकणामध्ये ना आम्ही केळीच्या पानावरती सोऱ्याच्या साच्याने सरळ शेवया पाडून घेतो. आता शहरात आपल्याकडे ऑप्शन नाही आहे म्हणून आम्ही गोल आकाराच्या शेवया करून घेतलेल्या आहेत. आता आपण याचं प्लेटिंग करूया. आणि हे खाताना शिरवाळ्यांवर मस्त असा नारळाचा रस घालायचा आणि खायचं. आणि तुम्ही अस्सल कोकणातले असाल तर चमचा वगैरे काही नाही, मस्त हाताने वरपून खायचे असं. प्राजक्ताजी, शिरवाळेना तुफान दिसतात. सो मनापासून धन्यवाद. आज इतका छान पदार्थ, पारंपरिक पदार्थ तुम्ही आमच्यासोबत शेअर केला आणि सगळ्यांना त्याची माहिती दिली. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. गुरुपौर्णिमा विशेष शिरवाळे करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप पाणी, तुरटी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप, 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप नारळाचं दूध, चवीनुसार गूळ, 1 चमचा जिरेपूड, केशर सिरप, वेलची पूड, चिमूटभर मीठ. पाण्यात तुरटी फिरवायची. आता त्यात तूप, मीठ घालून पाणी उकळून घ्यायचं. आता तांदळाच्या पिठाची उकड काढायची आणि गॅस बंद करून हे मिश्रण झाकून ठेवायचं. आता नारळाच्या दुधात गूळ, जिरेपूड, केशर सिरप आणि वेलची पूड आणि थोडं मीठ घालायचं आणि हे एकत्र मिसळून घ्यायचं. आता उकड मळून घेत एकजीव करायची. अशा पद्धतीने गोळा करून त्याला तूप लावायचं
आणि साच्याला पण तुपाने ग्रीस करायचं आणि तयार केलेलं पीठ त्यात भरायचं. आता केळीच्या पानाला तूप लावून ह्यावर शेवया घालायच्या आणि स्टीमर मध्ये 7 ते 8 मिनिटं हे शिरवाळे वाफवून घ्यायचे. आता अशा पद्धतीने शिरवाळे आणि त्यावर तयार केलेला नारळाचा रस घालायचा. झाले आपले गुरुपौर्णिमा विशेष शिरवाळे तयार.